बातमी आहे महादेव जानकर यांच्या संदर्भात। महादेव जानकर हे बुधवारी शरद पवार यांची भेट घेणार आहेत। महादेव जानकर माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। बुधवारी सकाळी पुण्यामधील मोदी बागेमध्ये ही भेट होणार आहे। महादेव जानकर हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार असल्याचं समजतंय। उद्या सकाळी ही भेट होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायकुडे। अजिंक्य, महादेव जानकर हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत, अधिकची माहिती। नक्कीच उद्या शरद पवार पुण्यात आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये अधिकृतरित्या 10 नंतर महादेव जानकर यांना वेळ देण्यात आलेली आहे। महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। यापूर्वी देखील मुंबईमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, परंतु या भेटीला त्यांनी दुजोरा दिला नव्हता। परंतु उद्या अधिकृतरित्या महादेव जानकर आणि शरद पवार यांची भेट होणार आहे। जो माढा लोकसभा मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहे आणि त्या ठिकाणी महादेव जानकर लढण्यास इच्छुक आहेत। आणि आपल्याला माहित आहे की महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे आणि त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे। आणि जर महादेव जानकरांना सोबत घेतलं तर सुप्रिया सुळे यांना त्याची मदत होऊ शकते, कारण सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लोकसभेची जी काटेकी टक्कर आहे ती होणार आहे। आणि त्यामध्ये सुप्रिया सुळेंना धनगर समाजाचं मतदान हवं असेल तर महादेव जानकरांना सोबत घ्यावं लागेल असं शरद पवारांचं एकंदरीत मत असल्याचं सांगितलं जाते। आणि त्यामुळेच उद्या महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यामध्ये 10 नंतर अधिकृतरित्या भेट होणार आहे। आणि उद्या शरद पवार महादेव जानकरांची उमेदवारी जी आहे ती घोषित करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।